एक शाळेत असणाऱ्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका। मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टाइम हा कमी असावा किंवा तो नसावा, तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत। 2 डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी। तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा। 3 साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं। 4 खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा, त्याने दूध फाटण्याची शक्यता असते। 5 शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते। 6 कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो, तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही। 7 चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं। 8 बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही। 9 वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात। 10 मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते। 11 चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे, यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात। 12 गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात। 13 सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकची काही पाने घालावी, हे असं केल्याने कोथिंबीर कमी लागते आणि चटणीचा रंगही हिरवा होतो। 14 डोसे करताना उडीद डाळी सोबतच 4-5 चमचे हरभरा डाळ भिजत घालावी। हरभरा डाळीमुळे डोस्याला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो। 15 पावभाजी बनवताना भाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ पाण्यात मिक्स करून टाकावे, यामुळे पावभाजीला हॉटेल सारखी चव येते। 16 पराठे बनवताना यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, पराठे खूपच चवदार लागतात। 17 केसांना कोमट तेल आणि मसाज करा। मसाज करताना तेल डोक्याच्या पृष्ठभागावर लावा, केसांवर नको आणि तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे, कोमट असावे। 18 केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असताना केस विचारू नका, तसेच केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा। 19 केस गळती थांबण्यासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे, त्यासाठी भरपूर पाणी, प्रोटीन युक्त अन्न खा, दूध, मासे, पनीर हे आपण खाल्ले पाहिजे। 20 किडनी स्टोन असल्यास नारळ पाणी प्यावे, असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते। 21 खोकल्याचा त्रास असल्याने पुदिनाच्या चहामध्ये चिमूटभर मीठ घालून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो। 22 जर नियमितपणे टोमॅटोवर सैंधव नमक टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो। 23 पेरूचे पान खा, विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते आणि दात दुखत नाहीत। 24 शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात। 25 पालक शिजवताना तो कच्च्या मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो। 26 बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साले काढून मग उकडायला लावावेत। 27 सफरचंद आंबट असेल तर ते सोलून चिरून घ्या, त्यात मीठ, तिखट, मेथी पावडर, राजगिरा पावडर घाला, ताजे लोणचे तयार आहे। 28 पाण्यात मीठ टाकून त्यात टोमॅटो आणि लिंबू ठेवल्याने ते लवकर खराब होत नाही। 29 तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला, छान घट्टसर होते व टेस्ट सुद्धा छान येते। 30 कोथिंबिरीची पाने पाण्याने धुवून घ्या, ते नीट वाळवून घ्या आणि नंतर एअर टाईट डब्यात ठेवा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।